आपल्याला ही दृश्य सगळी पाहत असताना युद्धाच्या पातळीवर हा सगळे निर्णय ते घेण्यात आले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे जे दृश्य आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ट्रेनमधून हा सगळा प्रवास आहे ते करतात आणि ट्रेनमधून प्रवास करत असताना स्वतः मुख्यमंत्री हे या ट्रेनमध्ये सुद्धा आता विराजमान झालेले आहेत. ट्रेनमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ही दृश्य आहेत ती सध्या पाहायला मिळतात. स्वतः मुख्यमंत्री हे वंदे भारत एक्सप्रेसनी प्रवास करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला खरे उतरून या ठिकाणी हा जो प्रवास आहे तो केला जातोय. आपण पाहिलं पंतप्रधानांनी आवाहन केल्याच्या नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अनेक मंत्री महोदय असतील, अनेक प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी हा जो विषय आहे तो अवलंबलेला होता. या विषयानंतर ते या ठिकाणाहून प्रवास करताना आपल्याला स्वतः मुख्यमंत्री पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग हा देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि हा अधिकारी वर्ग या ठिकाणाहून प्रवास आहे तो करतायत. हा प्रवास आहे तो आज नियोजित आहे. नियोजित नाशिकचा दौरा आहे. नाशिकचा दौरा हा सुरू असताना या ठिकाणाहून ही परिस्थिती आहे ती सध्या पाहायला मिळते आणि ही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय स्वतः मुख्यमंत्री हे प्रवास आहे ते वंदे भारत एक्सप्रेसने पाहायला मिळतात. वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास हा या ठिकाणाहून होत असताना आपल्याला हा जो प्रवास आहे तो पाहायला मिळतात. नक्कीच अनेक या ठिकाणी स्थानिक नागरिक देखील आहेत. तुम्ही देखील आज प्रवास करताय वंदे भारतने, स्वतः मुख्यमंत्री आहेत. काय अनुभव आहे स्वतः मुख्यमंत्री? अरे एकदम अनोखा अनुभव आहे. व्हेरी व्हेरी हॅपी, व्हेरी थ्रिल्ड. काय सांगू आता. पंतप्रधानांनी आवाहन केलेलं होतं की सार्वजनिक वाहनाचा वापर नका करू. त्या प्रमाणात आज पाहतोय. कधी पाहिलं होतं मुख्यमंत्री? नाही कधी नाही. एकदम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. थँक्यू. काही प्रवासी आहेत. सर, आपण देखील प्रवास करताय या ठिकाणाहून. हमें भी अच्छा लगा कि हमारे सीएम ट्रेन में सफर कर रहे हैं, पेट्रोल बचा रहे हैं. दैट्स वेरी गुड. पंतप्रधानांनी आवाहन केलेलं होतं की सार्वजनिक वाहनाचा वापर करा. नक्कीच आपण पाहतोय की त्यांच्यासोबत प्रवासी वर्ग आहे. तो देखील प्रवासी वर्ग आज या ठिकाणी आनंदित असल्याचं चित्र आहे ते सध्या पाहायला मिळतंय. आणि हा जो संपूर्णपणे प्रवास आहे ते या प्रवाशांसोबत करत असताना अनेक प्रवासी आहेत ते यांच्याशी चर्चा देखील करण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अनेक वर्ग आहे जो प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करत असताना आज त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हा जो प्रवास आहे तो केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण बोगी आहे ती आपण पाहतोय की या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्येच या ठिकाणाहून हा जो प्रवास आहे तो होत असताना ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण अनुभवतोय. आणि या परिस्थितीमधून हा जो मुख्यमंत्री आहे ते स्वतः आता या ठिकाणाहून प्रवास करताना पाहायला मिळतील. त्यांचे काही अधिकारी आहेत ते अधिकारी थेट शिर्डीला त्यांना भेटणार आहेत. शिर्डीला भेट करत असताना त्यामधून ते जात असताना या ठिकाणी आपण पाहतोय की ही दृश्य आहेत जी साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसची. आणि या वंदे भारत एक्सप्रेसमधून मुख्यमंत्री आहेत ते स्वतः प्रवास करत आहेत. ते या कोचवरती बसलेले आहेत. आपण स्थानिक नागरिकांशी, स्थानिक प्रवाशांशी देखील चर्चा केली. ते देखील बोलत आहेत की नक्कीच मुख्यमंत्री रेल्वेमधून प्रवास करताना आम्ही पहिल्यांदा पाहतोय आणि ते पण वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करताना पहिल्यांदा पाहतोय. नक्कीच कुठेतरी हे कौतुकास्पद आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याच्या नंतर हे आव्हान आहे ते खरं उतरलेलं आहे आणि आव्हानावरती खरे उतरून स्वतः आता मुख्यमंत्री आहे ते वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण सकाळची दृश्य आहेत. सकाळीच या ठिकाणी लवकर उठून कामाला जशी प्रशासकीय कामाला जशी मुख्यमंत्री सुरुवात करतात तसेच या ठिकाणी प्रवासाला देखील स्वतः ही सुरुवात आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे. याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सध्या आता मोबाईलवरून काही माहिती आहे ते मुख्यमंत्री घेत आहेत. वृत्तपत्र देखील त्यांच्यासाठी आणण्यात आलेले आहे. वृत्तपत्र देखील ते वाचून हा संपूर्णपणे प्रवास आहे तो करणार आहेत. आणि वृत्तपत्र वाचत हा प्रवास करत असताना तब्बल 2 ते अडीच तासामध्ये या ठिकाणी हे सर्व अधिकारी आहेत. त्यासोबतच मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणाहून आहेत ते या ठिकाणी जाणार आहेत. नक्की आपण ही जर दृश्य पाहतोय तर मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणून प्रवास करत असताना एक सर्वसामान्य प्रवासी आहेत त्यांना देखील जो वेगळा अनुभूती आहे ती येणार आहे. कारण सर्वसामान्य जे व्यक्ती आहेत त्या व्यक्ती प्रवास करताना हा जो संपूर्णपणे
आनंद आहे तो या प्रवाशांना मिळणार आहे आणि प्रवासी हा वर्ग या ठिकाणी त्यांच्यासोबत प्रवास करत असताना त्यांना देखील हा वेगळा अनुभव असल्याचं त्या ठिकाणी यांनी बोलून दाखवलेलं आहे.